नवीन वर्षात रोज संध्याकाळी हे काम अवश्य करा. नवीन वर्षात रोज संध्याकाळी हे करा. देव स्वतः घरात वास करतील. महिलांनी संध्याकाळी केलेली ही चूक घरातून लक्ष्मी बाहेर काढते. या एका सवयीने घरात पैसा टिकत नाही. देव घरात येतो, पण टिकतो का, हे महिलांवर ठरतं. नवीन वर्षाची पहिली संध्याकाळ कशी घालवता यावर पुढचं वर्ष ठरतं. नवीन वर्ष सुरू होतं, कॅलेंडर बदलतं, तारीख बदलते, पण अनेक महिलांचे आयुष्य तसेच राहते. कारण घरातील ऊर्जा बदलत नाही. घरात देवपूजा होते, व्रतवैकल्य होतात, उपवास केले जातात. तरीही मनात एक प्रश्न राहतो, आपण सगळं करत असूनही बरकत का येत नाही? त्याचे एकच कारण आहे, देव येतो पण टिकत नाही. शास्त्र सांगतो, देवाला घर नाही आवडत, देवाला वातावरण आवडतं. आणि हे वातावरण रोज संध्याकाळी तयार होतं. संध्याकाळ म्हणजे दिवस आणि रात्र यांची सीमारेषा. या वेळेला जी स्त्री घरात असते तीच त्या घराचं नशीब लिहत असते. म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून जर महिलांनी संध्याकाळी काही ठराविक गोष्टी केल्या तर त्या घरात देव फक्त येत नाही, तर तो कायमचाही राहतो. तर सर्वात आधी समजून घ्या की संध्याकाळी घर म्हणजे काय. संध्याकाळी घर म्हणजे थकलेली माणसं, थकलेलं मन, थकलेलं शरीर आणि अपेक्षा. या वेळेला घरात जर चिडचिड असेल, अंधार असेल, गोंधळ असेल, तर तिथे देव बसत नाही. पण जर त्या वेळेत घरात शांतता असेल, स्वच्छता असेल आणि स्त्रीच्या मनात स्थैर्य असेल, तर देव त्या घराला आपलंसं मानतो. आता पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा नियम, संध्याकाळी सूर्य मावळण्याआधी घरात दिवा लावला पाहिजे. हा दिवा फक्त देवासमोर नाही, तर घराच्या मध्यभागी, जिथून संपूर्ण घर उजळेल. हा दिवा लावताना स्त्रियांच्या मनात एक विचार हवा, माझ्या घरात अंधार नाही, माझ्या घरात देवाचे तेज आहे. ज्या घरात संध्याकाळी अंधार राहतो त्या घरात नकारात्मक विचार वाढतात, भांडण वाढतात, पैशांची अडचण वाढते. दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, दिवा म्हणजे आशा, दिवा म्हणजे संरक्षण, दिवा म्हणजे देवाचे लक्ष. दुसरा नियम, संध्याकाळी घरात झाडू लावणं, कचरा बाहेर टाकणं, कपडे धुणं हे सगळं टाळा. संध्याकाळी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि त्याच वेळेला जर घरातून काही बाहेर गेले तर लक्ष्मीचं मन दुखतं. अनेक महिलांनाही माहीत नसतं आणि नकळत त्या आपल्या हाताने घरातून पैसा बाहेर पाठवतात. तिसरा नियम, संध्याकाळी घरात बोलण्याची पद्धत. या वेळेला आरडाओरडा करणं, तक्रार, रडणं, कुचंबणा हे सगळं झालं तर देव दरवाजातूनच परत फिरतो. संध्याकाळी घरात बोलताना आवाजात गोडवा हवा, शब्दात संयम हवा. कारण देव आवाज ऐकून नाही, तर भावना पाहून थांबतो. चौथा नियम, संध्याकाळी महिलांनी थोडा वेळ स्वतःसाठी शांत बसले पाहिजे. संपूर्ण दिवस घरासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, सासरच्यांसाठी पळापळ केल्यानंतर संध्याकाळी फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून शांत श्वास घ्या. आणि ही 5 मिनिटे तुमची ऊर्जा बदलतात. आणि स्त्रीची ऊर्जा बदलली की घराची ऊर्जा बदलते. पाचवा नियम, संध्याकाळी डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्या. तर हा अंधविश्वास नाही, हे शास्त्र आहे. डोकं झाकलं की मन स्थिर होतं, विचार शांत होतात आणि स्त्रीच्या भोवती संरक्षण कवच तयार होतं. सहावा नियम, संध्याकाळी घराच्या उंबरठ्याकडे दुर्लक्ष करू नका. उंबरठा म्हणजे देवाचा मार्ग, लक्ष्मीचं प्रवेशद्वार. संध्याकाळी उंबरठा ओला ठेवू नका, उंबरठ्यावर पाणी टाकू नका. सकाळी स्वच्छता, संध्याकाळी दिवा, हे लक्ष्मीचं आवडतं स्थान आहे. सातवा नियम, संध्याकाळी घरात सुगंध असावा. अगरबत्ती, धूप, कापूर. सुगंध म्हणजे देवाला दिलेलं निमंत्रण. ज्या घरात वास खराब असतो त्या घरात देव बसत नाही. आठवा नियम,
संध्याकाळी रिकाम्या पोटी राहू नका. थोडं खा, कारण गोडपणा शरीरात गेला की आयुष्यातही गोडपणा वाढतो. 9वा नियम. संध्याकाळी देवाकडे मागणं कमी करा आणि धन्यवाद द्या. कृतज्ञता ही सर्वात मोठी पूजा आहे. देवाला मागणारे घरं खूप असतात, पण धन्यवाद देणारी घरं कमी असतात आणि देव नेहमी कृतज्ञ घरातच राहतो. आता हे समजून घ्या, देव घरात का टिकत नाही? हा प्रश्न प्रत्येक स्त्रीच्या मनात असतो. देव बाहेर कुठे नाही, तो प्रत्येक घराच्या दारात उभा असतो. पण आत यायचं की नाही हे घरातल्या वातावरणावर ठरतं. घर स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून जास्त मन स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. संध्याकाळी घरात जे विचार फिरत असतात तेच विचार पुढच्या दिवसाचं नशीब ठरवतात. आणि म्हणून संध्याकाळी महिलांनी आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं हे सर्वात मोठं साधन आहे. 10वा नियम. संध्याकाळी घरात टीव्ही मोठ्या आवाजात लावू नका. नकारात्मक बातम्या, भांडणाचे सिरियल यापासून दूर राहा, कारण संध्याकाळी मेंदू थकलेला असतो आणि त्यावेळेला जे ऐकतो ते थेट मनात साठलं जातं. मनात जर भीती साठली तर घरात तणाव वाढतो आणि जिथे तणाव तिथे देव नाही. 11वा नियम. संध्याकाळी घरात अन्न शिजत असताना मनात राग ठेवू नका. स्वयंपाक हा फक्त अन्न नाही, तो ऊर्जा असतो. रागात शिजवलेलं अन्न घरात अशांती आणतं. म्हणून संध्याकाळी स्वयंपाक करताना मनात शांत विचार ठेवा, देवाचं नाव घ्या. 12वा नियम. संध्याकाळी घरात रिकाम्या भांड्यांचा ढीग ठेवू नका. रिकामी भांडी म्हणजे रिकामेपणाचं चिन्ह. ज्या घरात संध्याकाळी रिकामेपणा दिसतो त्या घरात हळूहळू अभाव निर्माण होतो. 13वा नियम. संध्याकाळी घरात दिवे बंद करून बसू नका. अंधारात बसणं हे निराशेला आमंत्रण आहे. घर उजळलेलं ठेवा, मन उजळलेलं ठेवा. 14वा नियम. संध्याकाळी घरात देवघराकडे पाठ फिरवून बसू नका. देवघर हे घराचं केंद्र असतं, त्या दिशेने आदर ठेवा. 15वा नियम. संध्याकाळी घरात फुटलेल्या वस्तू, तुटलेली भांडी, काम न करणाऱ्या वस्तू ठेवू नका. या गोष्टी अडकलेली ऊर्जा दर्शवतात आणि जिथे ऊर्जा अडकते तिथे प्रगती थांबते. 16वा नियम. संध्याकाळी घरात स्त्रीने स्वतःला कमी लेखू नये. मनात असे विचार नको, माझं नशीब वाईट आहे, माझ्या घरात कधीच सुख नाही. असे विचार म्हणजे देवाला बाहेर जाण्याची विनंती आहे. देव विचारांवर चालतो. 17वा नियम. संध्याकाळी घरात मीठ उघडे ठेवू नका. मीठ म्हणजे घराचे संरक्षण. उघडे मीठ संरक्षण कमी करतो. 18वा नियम. संध्याकाळी घरात पाण्याची गळती, नळ टपकत असेल तर दुर्लक्ष करू नका. पाणी म्हणजे पैसा गळती, म्हणजे नुकसान. 19वा नियम. संध्याकाळी घरात झोपण्याआधी थोडा वेळ शांत बसा. हा वेळ दिवस बंद करण्याचा असतो. मनात विचार करा, आज काय चांगलं झालं. हे केल्याने कृतज्ञता वाढते आणि कृतज्ञतेत देव राहतो. 20वा नियम. संध्याकाळी घरात चप्पल अस्ताव्यस्त ठेवू नका. दाराजवळ, उंबरठ्याजवळ चप्पल विस्कटलेली असेल तर देवाचे स्वागत होत नाही. 21वा नियम. संध्याकाळी घरात खिडक्या थोड्या वेळासाठी उघडा. ताजी हवा, नवी ऊर्जा घरात येऊ द्या. 22वा नियम. संध्याकाळी घरात कोणालाही उपाशी झोपू देऊ नका. घरात अन्नाचा अपमान झाला तर लक्ष्मी नाराज होते. 23वा नियम. संध्याकाळी घरात स्त्रीने आपल्या केसांची काळजी घ्यावी. केस विस्कटलेले, रागात, अस्वस्थ मन हे सगळं घरावर परिणाम करतं. 24वा नियम. संध्याकाळी घरात देवाचं नाव हळूच मनात घ्या. मोठा गजर नको, शांतता हवी. आता हे सगळं का महत्त्वाचं आहे हे समजून घ्या. स्त्री ही घराची ऊर्जा आहे. स्त्री शांत तर घर शांत, स्त्री अस्वस्थ तर घर अस्वस्थ. देव घरात वास करतो, याचा अर्थ घरात भीती नसते, अभाव नसतो, अस्थिरता नसते.
हे सगळं संध्याकाळच्या सवयीने ठरतं. नवीन वर्षात जर स्त्रीने संध्याकाळ जपली तर पैसा हळूहळू स्थिर होतो. अचानक खर्च कमी होतात. घरात भांडणं कमी होतात. मन शांत राहतं. हे चमत्कार नाही, तर ही सवय आहे. देव घरात वास करतो याचा अर्थ घरात भीती नसते, अभाव नसतो, अस्थिरता नसते आणि हे सगळं महिलेच्या हातात असतं. म्हणूनच नवीन वर्ष, नवीन संकल्प. मी माझी संध्याकाळ पवित्र ठेवेन. मी माझं मन शांत ठेवेन. मी माझ्या घरात देवाला टिकवेल. हे जर मनापासून केलं तर देव स्वतः तुमच्या घरात राहायला येईल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला दिलेल्या घंटीवर क्लिक करा. तसेच तुम्हाला सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.